गाइस, तर आज आम्ही बनवणार आहोत पिझ्झा आणि पिझ्झा बेस. तर पिझ्झा बेस माझी मम्मी बनवणार आहे आणि पिझ्झा मी बनवणार आहे. तर त्याच्यासाठी पिझ्झा बेस बनवण्यासाठी आणि हां, ऐका सगळ्यांनी, आणि तुम्ही ना व्हिडिओ पाहून फक्त व्हिडिओ पाहता, लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट नाही करत. त्याच्यामुळे लवकर लाईक सबस्क्राईब करा. तर आता आज आम्ही पिझ्झा बेस बनवणार आहोत आणि आतापासून जे 6 दिवस आता मम्मीचे व्हिडिओज येणार आहेत रेसिपीचे, जसे की खारी ईस्टनी जे बनतं ते, खारी टोस्ट ब्रेड पाव तसं सगळं. आणि आज फर्स्ट डे आहे आणि आज मम्मी बनवणार आहे पिझ्झा बेस आणि त्याच्यासोबत मी पण पिझ्झा बनवणार आहे. आणि चला आपण सुरू करूया. तर मम्मी तुम्हाला सांगेल की मम्मी काय काय घेते. मी इकडून बसते, तू तोपर्यंत बटर कट कर. पहिल्यांदा आपण घेणार आहोत 1 चमचा साखर. तर गाईज इथे मी बटर घेतलेला आहे आणि बटरला कट करते. 1 चमचा, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे मी. आणि यामध्ये टाकलेलं आहे ईस्टने आपण बनवणार आहोत, कारण की फर्मेंट होण्यासाठी ईस्ट लागतं. आपण बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर असे दोन्ही न घेता एकच घेणार आहोत, ते म्हणजे ईस्ट. आणि गाईस तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे ओव्हन पण आहे, पण ओव्हनला ना 3 पिन लागते. आमच्याकडे 3 पिन नाही आहे. आणि मी आता बटर कट करून घेतलंय. 1 चमचा ईस्ट. आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी. थोडं कोमट पाणी करून घेतलेलं आहे मी, ते टाकणार आहे. याला पूर्ण मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि मिक्स करून एक 10 मिनिट आपण ह्याला असंच ठेवून देऊयात, म्हणजे हे फर्मेंट होईल. तोपर्यंत गाईज मी बटरला मेल्ट करून घेते. चला, कारण की मम्मीला मैद्यामध्ये बटर टाकायला लागेल ना, हो ना मम्मी? हो. तर मला मम्मीने सांगितलंय की बटरला मेल्ट करून घे. तर आता मी ह्या वाटीमध्ये बटर घेतलेलं आहे आणि आता मी गॅस चालू करते. थांबा. आणि आता मी इथे मेल्ट करते बटरला. आता मी जे आपल्याला डव बनवायचा आहे, मैद्याचा बनवावा लागेल आपल्याला, तर त्याच्यासाठी मी 2 वाट्या मैदा इथे घेत आहे. हे घे मम्मी बटर. 2 वाटी मैदा मी घेतलेला आहे. हे घे मम्मी बटर. आणि त्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकणार आहे, अर्धा चमचा ते. आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बटर, किंवा आपण तेलही वापरू शकतो, पण मी इथे बटर वापरलेलं आहे. आपण तूप तेल काहीही घेऊ शकतो, पण बटर हे छान आपलं हे होईल. आपण घरचा पिझ्झा बनवतो की पिझ्झा बनवायला, त्यासाठी बटर हे छान लागेल. ह्याला चांगलं मिक्स करून घेते मी. तोपर्यंत
आता हे फर्मेंट झालेलं जे ईस्ट आहे ते आपण यात टाकणार आहोत. बनवून घेऊयात आता आपण. याला आता आपण बटर लावून घेणार आहोत. डव बनवलेला आहे आणि बटर लावून याला झाकून आपण एक अर्धा तास ठेवणार आहोत. अर्ध्या तासानंतर आपण पुन्हा भेटूयात. बाय. हे मैद्याचं हे घेतलं आहे मी बेस आणि त्याला लाटायचं, जाडच लाटायचं. एकदम सॉफ्ट आपला झालेला आहे डव. याला असं लाटायचं आपण जड. आपला हा छोटा पिझ्झा, आपण खूप कमी क्वांटिटी घेतली होती म्हणून आपला छोटा पिझ्झा झालेला आहे हा. खूप जास्त क्वांटिटी आपण घेतली नाही आहे, त्याच्यामुळे एवढा आपला पिझ्झा तयार झालेला आहे. आता याला आपण ह्या फोकनी टोचे मारणार आहेत. तोपर्यंत आम्ही दोन्ही करून घेतो. तोपर्यंत जवळून दाखवू द्या ना. असे टोचे मारून घेतलेत आणि आता हे 5 मिनिट झाकून ठेवलं होतं. आता ह्या कढईवर गॅस गरम करून कढईवर आपण ठेवणार आहोत. त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि 1 मिनिट 10 मिनिट याला आपण वाफवू. तोपर्यंत हा पिझ्झा झाकून ठेवूयात.